Let us turn to the book of Jude आपण यहूदाचं पुस्तक याकडे वळूया. from the 12th verse. 12व्या वचनापासून पुढे. These are spots in your feast of love. ते तुमच्या बरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक असे आहेत. When they feast with you, feeding themselves without fear. ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात. Clouds they are without water, ते वाऱ्याने वाहून नेलेले, carried about a wind. निर्जल मेघ, Trees whose fruit withereth, हेमंत ऋतूतील फलहीन, without fruit, फलहीन, twice dead, दोनदा मेलेली, plucked up by the roots, समूळ उपटलेली झाडे असे आहेत. raging waves of the sea, ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या, foaming out their own shame, समुद्राच्या विक्राळ लाटा, wandering stars, भ्रमण करणारे तारे असे आहेत. to whom is reserved this blackness of darkness forever. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवलेला आहे. You know, my dear माझ्या friends, प्रिय मित्रांनो, in the early church, सुरुवातीच्या मंडळीमध्ये when they turned from all their old traditions and formalities, religious for ritual, जेव्हा ते त्यांच्या सगळ्या जुन्या परंपरा आणि धार्मिक रूढींची औपचारिकता यापासून वळाले and said, only Jesus, only Christ, the Lamb of God, who taketh away the sin of the world. आणि असे म्हणाले, केवळ येशू, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, This Savior हाच तारणारा, has died for us and risen again for us. हाच तारणारा आमच्यासाठी मरण पावला आणि आमच्यासाठी मनातून पुन्हा उठला. He is adequate for all our needs. He is sufficient. तो आमच्या सर्व गरजांसाठी पुरेसा आहे. So they had love feast, celebrating. त्यामुळे त्यांना मेजवानी साजरं करणं आवडत असे. See, not these festivals that we have, आपल्या आजकालच्या सणांसारखं नाही, but पण feasts where they celebrated the loving Savior. अशा मेजवान्या की जे त्यामध्ये आपला प्रेम तारणारा याला साजरं करत होते. They were not meant for indulging and overeating, एकमेकांमध्ये मिसळणं आणि गरजेपेक्षा जास्त जेवण खाणं याबाबत ते नव्हतं. but पण you know, there were people of all communities, Greeks, other Gentiles, Jews, त्यांच्यामध्ये हेल्लेनी, यहुदी आणि इतर परदेशी लोक असायचे. people who would never sit together and eat before. त्यांच्या बरोबर असे लोक असायचे की जे कधीही एकमेकांच्या बरोबर जेवत नसत. They found a great bond of love that united त्यांना them. एकमेकांची जोडून एक करणारं नवं प्रीतीचं बंधन त्यांना सापडलं होतं. Now, आता here is a warning. येथे एक इशारा आहे. What is it? तो काय आहे? There are some people who want to come and sit in these feasts of love. या प्रेमाच्या मेजवानीमध्ये सहभागी होण्याची काही जणांना इच्छा होती. These are spots. ते असे झाकलेले खडक होते And they just come to eat. ते केवळ खाण्याकरता येत असत. They are really clouds that bring no rain, bring no water. ते खरोखरीच निर्जल मेघ ज्यामधून पाऊस पडत नाही असे होते.
They're just carried to and fro of all kinds of winds. सगळ्या प्रकारच्या वाऱ्यांनी ते इकडे तिकडे हेलकावे खात होते. They bring forth no fruit. त्यांच्यामधून कुठलंही फळ बाहेर पडत नव्हतं. In fact, they are withered trees. खरं पाहता ते वाळून गेलेले झाड होते. So completely dead, you can say they are twice dead. अशा प्रकारे मेलेले होते की तुम्ही म्हणू शकता की ते दोनदा मेलेले होते. Sometimes I wonder, काही वेळा मला आश्चर्य वाटतं, how is it that the gospel came to India 2,000 years ago, nearly 2,000 years ago. जवळजवळ 2000 वर्षांमागे भारतामध्ये सुवार्ता कशी येऊन पोचली याबाबत मला आश्चर्य वाटतं. And how is it that the gospel got confined just to a few people? आणि ही सुवार्ता केवळ मोजक्याच लोकांच्या बाबतीमध्ये कशी मर्यादित राहिली याबाबत मला आश्चर्य वाटतं. As a matter of fact, खरं पाहता if there is a brand of coffee which you जर enjoy, तुम्हाला आवडणाऱ्या एका कॉफीचा ब्रँड असेल or tea which you like, किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एका चहाचा ब्रँड असेल, you always tell your तुम्ही friends, कायम तुमच्या मित्रांना त्याबाबत सांगता. oh, I found this brand, Lipton brand or some brand. अहो मला हा लिप्टन नावाचा ब्रँड किंवा इतर कुठला ब्रँड सापडला आहे. How पहा तो tasty, किती चवदार आहे, how satisfying. तो किती समाधानकारक आहे. Why don't you try it? तुम्ही तो नक्कीच पिऊन पाहायला हवा. That's what you do with just the tea you drink. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या चहाच्या बाबतीमध्ये असं करता. So if you find a particular shop which gives you good value for your money, for your clothing, जर तुम्हाला असं कुठलं दुकान आढळलं की जिथे योग्य भावात कपडे मिळत असतील, what do you say to your friend? तुम्ही तुमच्या मित्रांना मग काय सांगता? Listen, don't get cheated here and there. पहा तुम्ही इकडे तिकडे जाऊन फसवणूक करून घेऊ नका. I found a shop there मला अमुक अमुक ठिकाणी असं दुकान सापडलं आहे where you get the finest material at the most reasonable की price. जेथे तुम्हाला अगदी चांगल्या कापडाचे कपडे अगदी योग्य भावात मिळतात. Of course, when you are enjoying something, you tell your friend. तर तुम्हाला कुठली गोष्ट आवडली तर तुम्ही त्याबाबत तुमच्या मित्रांना सांगता. Or you even say, come along with me if you are doubting आणि this. तुम्ही हेही म्हणता जर तुम्हाला शंका वाटत असेल तर माझ्या बरोबर येऊन पहा. Test it out for तुम्ही yourself. स्वतः येऊन त्या गोष्टीचा अनुभव घ्या. No, this is a normal human behavior. आणि हे अगदी सर्वसामान्य मानवी वागणं आहे. So I cannot understand how those that said that they tasted त्यामुळे Christ, मला हे समजत नाही की जे म्हणतात की आम्ही ख्रिस्ताचा अनुभव घेतला आहे, how they kept it to him themselves. त्यांनी तो स्वतः पुरताच कसा काय ठेवला. How they built some churches here and there and just sat there like इकडे mummies. तिकडे चर्च उभारून एका जतन करून ठेवलेल्या मृतदेहासारखे ते कसे काय राहिले. Kottukoni. I can't understand that. मला हे अजिबात समजत नाही. When I tasted the Lord जेव्हा मी Jesus, प्रभू येशूचा अनुभव घेतला, I wanted to make my friends to taste it. मला असं वाटलं की माझ्या मित्राने देखील तो अनुभव घ्यावा. My cricketing friend, माझे क्रिकेट खेळणारे मित्र, my other friend, माझे इतर मित्र, stranger. परके लोक, When I came as a boy of 15 years or 16 years to Andhra or to this जेव्हा state, मी 15-16 वर्षाचा असताना या राज्यामध्ये to आलो, one of the meetings of my father, माझ्या वडिलांच्या एका सभेमध्ये, and when I saw the आणि revival, जेव्हा मी संजीवन पाहिलं, men and women meeting God, स्त्री पुरुष जेव्हा देवाची भेट घेताना मी पाहिले, and people hearing the voice of God, जेव्हा लोकांना देवाची वाणी ऐकताना मी पाहिलं, I said, मी म्हणालो, oh, how marvelous. हे किती अद्भुत आहे. My soul was thrilled within me. माझा आत्मा माझ्यामध्ये रोमांचित झाला. I said,
I want more of Jesus. मी म्हणालो मला अधिक येशू हवा आहे. I was just converted माझं नुकतंच परिवर्तन झालं a होतं, few months अगदी earlier, काही महिन्यांपूर्वीच. and my heart began to pour out an amazing prayer. आणि माझं अंतःकरण ही आश्चर्यकारक प्रार्थना करू लागलं. In fact, I was gripped by the spirit of prayer. खरं पाहता प्रार्थनेच्या आत्म्याने माझा ताबा घेतला होता. I was only a high school boy, 16 years तेव्हा मी old. शाळेत जाणारा 16 वर्षाचा तरुण होतो. But when I पण मी prayed, जेव्हा प्रार्थना करायचो people would तेव्हा लोक tremble, थरथर कापायचे, people would shed tears, लोक अश्रू ढाळायचे, and suddenly they would say, Jesus is before आणि me. एकाएकी ते असं म्हणायचे की येशू ख्रिस्त आमच्या समोर आहे. They would see the cross. त्यांना वधस्तंभ दिसत असे. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, and I got a great love for these ordinary people. आणि या साध्या लोकांवरती मी खूप प्रेम करू लागलो. I began to serve them as a boy. मुलगा असल्यापासून मी त्यांची सेवा करू लागलो. You know, when you're 17 and 16 and so on, जेव्हा तुम्ही 16-17 वर्षाचे असता you like to be playful or look for something novel. तेव्हा तुम्हाला खेळायला आवडतं किंवा काहीतरी वाचायला आवडतं. But पण I didn't go looking for the sights or picnicking here and there. मी काही प्रेक्षणीय स्थळे पाहत इकडे तिकडे सहल करत फिरलो नाही. I wanted to see God working. मला देवाला कार्य करताना पाहायचं होतं. That became my staple diet. तोच माझा मुख्य आहार झाला होता. If I didn't see the Lord working, my heart would break within me. जेव्हा मी देवाला कार्य करताना पाहत नसे तेव्हा माझं अंतःकरण माझ्यामध्ये विदीर्ण होत असे. Before that, I lived for my games, my cricket, hockey, soccer. त्यापूर्वी मी माझे खेळ क्रिकेट, हॉकी, फुटबॉल या करता जगलो. But पण now, आता the weapon of prayer मी प्रार्थनेचं हत्यार झालो होतो. and people getting आणि converted, लोकांचं परिवर्तन होत असे. and these young men going and bringing other souls to the Lord. आणि मग हे तरुण जाऊन इतर आत्मे देवासाठी आणत असत. You know, no duplicity, no hypocrisy would be hidden amongst them. कुठलाही दुटप्पीपणा किंवा कुठलाही ढोंगीपणा त्यांच्यामध्ये लपून राहत नसे. Because कारण if anybody went and smoked in secret, कुणीतरी जाऊन गुप्तपणे सिगारेट ओढली, God would show it to somebody. देव ते कोणाला तरी दाखवून देत असे. They would see in prayer this young man secretly smoking. ते प्रार्थनेमध्ये असं पाहत असत की हा तरुण गुप्तपणे सिगारेट ओढत आहे. In those त्या days, दिवसांमध्ये even pastors and leaders smoked. पाळक आणि धार्मिक पुढारी देखील सिगारेट ओढायचे. Bishops smoked. बिशप सिगारेट ओढायचे. But पण the doctors too were big smokers. डॉक्टर्स देखील मोठे धूम्रपान करणारे होते. They did not know the great injury that smoking makes in the heart, in the blood flow, blood vessels, त्यांना माहित नव्हतं की त्यांचं धूम्रपान करणं त्यांच्या हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना किती अपाय करत आहे, and lungs. आणि फुफ्फुसांना देखील कसा अपाय करत आहे. They did not know. त्यांना माहित नव्हतं. It is only in recent आणि या times. गोष्टी अगदी दुखत्याच आढळून आल्या. But पण when I began to जेव्हा मी preach, उपदेश करू लागलो your body is the temple of the Holy की Spirit. तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. I was a young man. मी तरुण होतो. And whosoever defileth the temple of God, him shall God आणि जो destroy. कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो त्याचा नाश देव करेल असं जेव्हा मी सांगायचो What happened? तेव्हा काय घडलं. There were people who used to smoke 40 cigarettes, 50 cigarettes. तेव्हा असे लोक होते की ते दिवसाला 40-50 सिगारेट ओढत असत. They simply had to chain smoke. ते एकामागून एक सिगारेट ओढत असत. But पण
They were freed. ते त्यामधून मुक्त झाले. Drunkards were freed. दारुडे लोक मुक्त झाले. The Spirit of God began to use those very men. आणि पवित्र आत्मा त्याच लोकांचा उपयोग करून घेऊ लागला. So, म्हणून we began to see the fruit multiplying. आम्ही बहुगुणित फळ पाहू लागलो. When I came to this place जेव्हा first, मी या ठिकाणी प्रथम आलो, there were two इथे 2 tents. तंबू होते. Listen, friends. ऐका मित्रांनो, So some of you think you are greatly inconvenienced, maybe. Some of you don't care for the inconvenience. तुम्हापैकी काही जणांना सुखसोयींची इतकी सवय झाली आहे की तुम्ही गैरसोयींची कुठलीही काळजी करत नाहीत. My father lived in a little tent. माझे वडील एका छोट्या तंबूमध्ये राहिले. My mother and father. माझे आई वडील एका छोट्या तंबूमध्ये राहिले. And I lived in another little tent. There were no trees आणि here. मी देखील छोट्या तंबूमध्ये राहिलो तेव्हा येथे झाडं नव्हते. And the trees were neglected, stunted trees. आणि येथे काही दुर्लक्षित आणि खुंटलेले झाडं होते. A man who was distilling illicit liquor. आणि एक माणूस असा बेकायदेशीररित्या दारू विकत होता. There was plenty of that in this place. आणि या ठिकाणी तशी दारू मुबलकपणे मिळायची. Police could not even detect where they would hide that stuff. आणि ते या गोष्टी कुठे लपून ठेवत असत याचा शोध पोलिसांना देखील लागत नसे. But पण when this man came to me, जेव्हा हा मनुष्य माझ्याकडे आला, I did not know what he was doing. तो काय करायचा हे मला माहित नव्हतं. I asked him, what is your मी vocation? त्याला म्हणालो, तू काय काम करतोस? Of course, by trade, he was a textile worker, worked in a mill kind of thing. तो एका कापडी गिरणीमध्ये काम करणारा कामगार होता. And he said, आणि तो म्हणाला, he would steal those spindles and other तो things. तिथल्या सुया, टाचण्या आणि इतर गोष्टी चोरायचा असं तो म्हणाला. But पण he was alarmed at my question तो माझ्या प्रश्नाने सावध झाला. because कारण he had to tell me that he was running this trade, bootlegging. त्याला मला हे सांगणं भाग पडलं की तो कसा अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करत आहे. Then I asked him a second question. मग मी त्याला दुसरा एक प्रश्न विचारला Are you at enmity with somebody? की तुझं कोणाबरोबर वैर आहे का? तो Yes. होय म्हणाला. He was shocked again because he did not think that anybody could have told me about him. त्याला पुन्हा धक्का बसला. त्याला वाटलं नाही की मला त्याच्या बाबतीमध्ये कोणीतरी येऊन सांगितलं आहे. He said, yes, तो होय म्हणाला. I have strong enmity against some brother-in-law or somebody. त्याने मला सांगितलं की त्याचा मेवना किंवा कुठल्या तरी एका माणसाबरोबर त्याचा अगदी पक्क वैर आहे. It was an enmity which could have culminated in murder, ते असं वैर होतं की त्याच्यामधून कधीही खून होऊ शकला असता. but पण he repented. त्याने पश्चाताप केला. God began to use him to heal the sick and cast out demons. देव त्याचा आजारांना बरे करण्यासाठी आणि भूत धमकवण्यासाठी उपाय करून घेऊ लागला. Now I could not stay here. I had to go back to my studies. मी काही इथे राहू शकलो नाही. मला माझ्या अभ्यासाकरता जावं लागलं. Only a few days I would be. By that time, by the way, I had finished my studies. त्यावेळेला मी माझा अभ्यास नुकताच संपवला होता. But पण you see how the fire spread. पहा तो अग्नी कसा पसरला. The Lord Jesus cannot be hidden. प्रभू येशू ख्रिस्त लपून राहू शकत नाही. Can you hide the sun? तुम्ही सूर्याला लपून ठेवू शकता का? All right, clouds come. ठीक आहे, ढग येतात. But still you know the day from the night. तरी तुम्हाला दिवस आहे की रात्र आहे हे कळतं. You know when the sun rises in the जेव्हा morning. सूर्य सकाळी उगवतो तेव्हा तुम्हाला कळतं. In the most overcast sky, there is still light percolating through. ढगांनी भरून गेलेल्या आकाशामध्ये देखील कुठेतरी थोडासा प्रकाश दिसून येतो. So I could not understand. त्यामुळे मला हे समजू शकत नाही. How did these people manage
to hide the sun of की righteousness. या लोकांनी आतापर्यंत नीतिमत्तेचा सूर्य कसा काय लपवून ठेवला आहे. Yes? होय, There were many Christians who were frauds. असे अनेक खोटे ख्रिस्ती होते. They were just baptized. I don't know why. त्यांचा नुकताच बाप्तिस्मा झाला होता आणि तो का झाला हे मला माहित नाही. They took baptism, but I don't know why. त्यांनी बाप्तिस्मा घेतला पण त्यांनी तो का घेतला हे मला कळत नाही. They were never converted. त्यांचं कधीही परिवर्तन झालं नाही. They filled the churches with quarrels and fights and त्यांनी whatever. चर्च झगडे भांडणं आणि या अशा गोष्टींनी भरून टाकलं होतं. The districts were full of drunken Christians. जिल्हा दारुड्या ख्रिस्ती लोकांनी भरून गेला होता. And the rest of the people thought Christianity means for the low people, drunkards and others. आणि बाकीच्या लोकांना असं वाटत असे की ख्रिस्तीत्व हे खालच्या पातळीच्या लोकांसाठी, दारुड्या लोकांसाठी आणि तत्सम लोकांसाठीच आहे. The other people thought इतर लोकांना असं वाटलं we have high philosophy आमचं तत्वज्ञान उच्च आहे, up in the sky, अगदी गगनाला जाऊन भिडणारं आमचं तत्वज्ञान आहे. Hindu philosophy हिंदू तत्वज्ञान and other आणि philosophy. इतर तत्वज्ञान. Oh, we don't want Jesus Christ. अहो आम्हाला येशू ख्रिस्त नकोय, We don't want the white man's religion. आम्हाला हा गोऱ्या लोकांचा धर्म नकोय, We don't want the low caste religion. हा खालच्या जातीतील लोकांचा धर्म आम्हाला नकोय. Pride. गर्व. We don't want Jesus. आम्हाला येशू नकोय. We will continue to bear these evil fruit. आम्ही हे वाईट फळं देतच राहू. What does the Bible say here? बायबल येथे काय सांगतं? 11th verse, please. 11वं वचन. Woe unto them, त्यांची केवढी दुर्दशा होणार, for they have gone in the way of Cain, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले and ran greedily after the error of Balaam for reward, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले and perished in the gainsaying of Korah. आणि कोरासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, will you tell your children something like this? तुम्ही तुमच्या लेकरांना अशा प्रकारे काही सांगाल का? Son, मुला, I prevailed with God in prayer. मी देवासह प्रार्थनेमुळे विजय मिळवला आहे. I'll shed my old nature. मी माझा जुना स्वभाव टाकून दिला आहे. The Lord gave me, in fact, a new name. खरं पाहता देवाने मला नवं नाव दिलं आहे. And आणि I know that you will be a fruitful bough. मला माहिती आहे की तू एक फलदायी शाखा होशील. My father said to me माझे वडील मला म्हणाले words which I could not असे believe. शब्द की ज्यावर मी विश्वास ठेवू शकलो नाही. He put both his hands upon me. त्यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्यावर ठेवले. For the first time, I was going to a big campaign alone without him. प्रथमच त्यांच्या विना मी देवाचं वचन गाजवण्याच्या एका मोठ्या मोहिमेवरती चाललो होतो. तेव्हा He was very sick, ते खूप आजारी होते. very close to heaven. ते स्वर्गात जाण्याच्या अगदी जवळ आले होते. But he put his hands, पण त्यांनी त्यांचे हात माझ्यावर ठेवले, prayed for me. माझ्याकरता प्रार्थना केली. He told me, त्यांनी मला सांगितलं, God will use you देव तुझा उपयोग करून घेईल. more than he used me. देवाने माझा जेवढा उपयोग करून घेतला त्याहीपेक्षा जास्त देव तुझा उपयोग करून घेईल. I could hardly believe those त्या words. शब्दांवरती मी विश्वास ठेवू शकलो नाही. Because my father walked very close to God. कारण माझे वडील देवाच्या अगदी निकटपणे चालले. My dear mother, माझ्या प्रिय मातांनो, my dear father, माझ्या प्रिय वडिलांनो, I do not know what you're going to tell your children.
तुम्ही तुमच्या लेकरांना काय सांगणार आहात हे मला माहिती नाही. My son, माझ्या मुला, I have prayed for मी you. तुझ्याकरता प्रार्थना केल्या आहेत. I do not leave any heritage of uncleanness for you. मी तुझ्यासाठी अशुद्धतेचा कुठलाही वारसा ठेवत नाहीये. I leave for you a heavenly inheritance. तर मी तुझ्यासाठी स्वर्गीय वारसा ठेवून जात आहे. God will make you a fruitful buff. देव तुला फलदायी शाखा बनवेल. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, this is God's purpose. हाच देवाचा हेतू आहे. You have not chosen me, तुम्ही मला निवडलं नाही, but I have chosen पण मी तुम्हाला निवडलं आहे that you should go and bring forth, की जेणेकरून तुम्ही जाऊन फळ द्यावं and that your fruit should आणि remain. ते तुमचं फळ टिकावं, That whatsoever you ask, आणि मग तुम्ही जे काही मागाल may be given to you, I will give it to you. ते तुम्हाला मिळेल, ते मी तुम्हाला देईन. Yes, होय, whatsoever you ask. जे काही तुम्ही मागाल. What fruit? काय फळ आहे, What abiding fruit? किती टिकणारं फळ आहे. And that fruit should come out of you. ते फळ तुमच्यामधून यावं. Let us pray. प्रार्थना करूया.